नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा. आज आपण पाहणार आहोत ओझोन दिवस. 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून का साजरा केला जातो त्याविषयी माहिती. सन 1885मध्ये ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेच्या शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकाच्या ओझोन थरात प्रथम एक मोठे छिद्र शोधून काढले. वैज्ञानिकांना आढळले की ते व्हॉल्वो फ्लोरोकार्बन CFC हा वायू या छिद्रासाठी जबाबदार आहे. त्यानंतर या वायूचा वापर थांबविण्यासाठी जगभरातील देशामध्ये एकमत झाले आणि मग 16 सप्टेंबर 1987 रोजी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली. त्यानंतर ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 1994मध्ये 16 सप्टेंबरची तारीख जाहीर केली. प्रथम जागतिक ओझोन दिन 1995मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. तर मग ओझोन म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेऊ. ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे 3 अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात. क्रिस्टियन फ्रेडरिक स्क्लोबेन या जर्मन स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला. ग्रीक भाषेतील वास घेणे असे अर्थ असलेल्या ओझेन या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे. ओझोन हा वातावरणाच्या मुख्य 2 थरामध्ये आढळतो. तपांबर व स्थितांबर या 2 थरामध्ये ओझोन वायूचे प्रमाण प्रामुख्याने आढळून येते. ओझोनच्या वातावरणातील एकूण प्रमाणाच्या 10% ओझोन तपांबरात तर उरलेला 90% ओझोन स्थितांबर या थरामध्ये आढळतो. स्थितांबरातील ओझोनच्या ह्या मोठ्या प्रमाणामुळे या थराला ओझोनचा थर असे म्हणतात किंवा ओझोनांबर असे देखील म्हणतात. ओझोनचे प्रमाण वातावरणात सर्वत्र सारखे नसते. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशावर सर्वाधिक असते. ओझोन थर हा सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच अतिनील किरण या किरणापासून पृथ्वीचे रक्षण करण्याचे काम करतो. ओझोन थराशिवाय सजीवसृष्टी धोक्यात येऊ शकते, कारण जर अल्ट्राव्हायोलेट किरण थेट पृथ्वीवर पोचले तर ते मानवासाठी तसेच झाडे आणि प्राण्यासाठी देखील खूप धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत ओझोन थराचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. ओझोन थर मनुष्याने तयार केलेल्या रसायनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या रसायनामुळे ओझोनचा थर पातळ होत आहे. अशा परिस्थितीत हे गंभीर संकट लक्षात घेऊन जगभरात त्याच्या संरक्षणासाठी जागरूकता मोहीम राबविली जात आहे. अवकाशात तपांबराच्या वर 20 ते 30 किलोमीटरमध्ये ओझोनचा थर असून सूर्याची अतिनील किरणे या थरामुळे थेट पृथ्वीवर येत नाहीत, परंतु तापमानात वाढ होऊन वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चाललेले आहे असे दिसून येते. आशिया खंडातील ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत चाललेला आहे. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधनाचा वापर, धूर ओकणाऱ्या वाहनांचा वाढता वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि ब्रोमोफ्लोरोकार्बन वातावरणात पसरत आहे. परिणामी आशिया खंडावर ओझोनचा थरावर
8 ते 10% छिद्र तयार झालेले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्ठावर येत असून त्याचा मानवी जीवनासह वन्यजीवन, वनस्पती व जलचरावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून जगभरात 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे एकट्या भारतानेच नाही तर जगातील सर्व देशांनी ओझोन संवर्धनाबाबत गांभीर्याने पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. म्हणून पृथ्वीचे म्हणजे संपूर्ण सजीवसृष्टीचे संवर्धन करायचे असेल तर ओझोनचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने काही घरगुती पातळीवर आपण उपाय करू शकतो. जसे वातानुकूलित वस्तूंचा वापर गरज असेल तेव्हाच वापरावा किंवा करावा. शीतपेटी जास्त काळ उघडी ठेवू नये, त्यामुळे CFC जास्त प्रमाणात हवेत जाणार नाही. त्यानंतर बॉडी स्प्रेचा वापर टाळावा. याऐवजी सुगंधित अत्तराचा वापर करावा. मोठ्या प्रमाणात झाडे लावावी. वाहनांचा कमी प्रमाणात वापर करावा. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळणे आणि प्लास्टिकच्या पिशव्या जाळणे बंद करणे इत्यादी उपाय प्रत्येकाने आपापल्या पातळीवर केल्यास ओझोन थराचे संवर्धन निश्चित होईल. त्या दृष्टीने जनजागृती व्हावी हाच या दिवसाचा मुख्य उद्देश. धन्यवाद.